जेव्हा आपण एखाद्या गावाचा विचार करतो तेव्हा एखाद्या गावामधली जी भाषा आहे, जी बोली भाषा आहे, जे वागणं आहे, जे राहणीमान आहे ते आपल्याला एकसारखं बघायला मिळतं. पण जेव्हा आपण जिल्ह्याचा विचार करतो, जेव्हा जिल्ह्याच्या विविध तालुक्यामध्ये जे इतर प्रकारचे लोक राहत असतात त्यांच्याबद्दल सुद्धा, त्यांच्या राहणीमानाबद्दल सुद्धा आपण विचार करू लागतो. पण जेव्हा आपण राज्यामध्ये येतो तेव्हा भाषा एक असते, मात्र अशी भाषा बोलणारे अनेक जण असतात. त्यांचे अनेक पद्धतीचे बोली भाषा असते, राहणीमान असतं, विविध वेगवेगळं ठिकाण त्यांचं असू शकतं. पण जेव्हा आपण देशाचा विचार करतो तेव्हा मात्र देशामध्ये अनेक जाती धर्माचे, पंथाचे, वेगवेगळे भाषा बोलणारे, वेगवेगळं वेशभूषा धारण करणारे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं राहणारे लोक आपल्याला दिसतात. पण मात्र काही जाती धर्मामध्ये, काही पंथामध्ये असे सुद्धा नियम आहेत किंवा अशा सुद्धा चाली रीती परंपरा आहेत की त्या तथागत आजपर्यंत चालू आहेत. म्हणजे पूर्वीपासून ज्या परंपरा चालू आहेत त्याच परंपरा अजूनसुद्धा काही जाती जमातीमध्ये आढळून येतात, आपल्याला दिसतं. एका जमातीतील प्रथा अशी आहे की मुलगी आणि बायको एकाच व्यक्तीसोबत झोपतात, एकाच व्यक्तीसोबत लग्न करतात. नेमकं काय आहे ही माहिती आणि कुठं होतं हे सगळं हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता कसं आहे माहीत आहे का, या पृथ्वीवर अनेक देश आहेत, अनेक देशांचे राहणीमान, बोलभाषा या सगळ्या वेगवेगळ्या आहेत आणि सगळ्यांच्या चालीरीती परंपरा ह्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत. पण आपण काय असं जास्त लांब जाणार नाहीत, तर आपण अगदी भारताच्या जवळचंच एक राष्ट्र आहे, एक देश आहे आणि तो म्हणजे बांगलादेश. बांगलादेशमध्ये एक अशी परंपरा आहे, अशी चालीरीत आहे की त्यामध्ये मुलीला आणि त्या बायकोला एकाच व्यक्तीसोबत लग्न करावं लागतं आणि त्यांचा सुखी संसार अजूनही त्याच पद्धतीनं चालू आहे. आणि त्यांची जी काही हजारो वर्षापूर्वी सुरू झालेली परंपरा आहे त्या ठिकाणचे आजही काही लोक, त्या जमातीतले लोक ते फॉलो करतात आणि त्याच पद्धतीनं चालतात. आता त्या ठिकाणची असणारी जी मंडी जमात आहे त्या मंडी जमातीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आता मंडी जमातीमध्ये एक असा प्रकार आहे की समजा एखाद्या महिलेचा एखाद्या पुरुषासोबत लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्या दोघांचा संसार सुखी झाला आणि तिचा नवरा अचानकच वारला, तर मग तिला दुसऱ्या व्यक्तीसोबत जर लग्न करायचं असेल तर मात्र तुझा दुसरा जो व्यक्ती आहे तो तिच्या बापच असला पाहिजे, पण तिची जी आई आहे तिचा तो दुसरा नवरा असला पाहिजे. म्हणजे जी मुलगी आहे तिचा जन्म ज्या बापाकडून झाला आहे त्याच्यासोबत ते लग्न करता येत नाही, तर तो सावत्र बाप असला पाहिजे. आणि सावत्र बाप असला तर मग ती मुलगी त्याच्या बापासोबत लग्न करते आणि तो बापसुद्धा त्या दोघींचा अगदी सांभाळ करतो. आता या चालीरीती परंपरेला सुरुवात कशी झाली, कारण की त्या ठिकाणची जी मंडी जमात आहे त्या मंडी जमातीमध्ये स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळ्या पद्धतीचा होता आणि त्यांची सांभाळण्याची जबाबदारी कोण घेईल, कशा पद्धतीनं घेईल, त्या लोकांचा विश्वास काय, या सगळ्या ज्या तेव्हाच्या गोष्टी होत्या तेव्हापासून ही चालीरीत निर्माण झाली. आणि त्या ठिकाणी राहणारी एक 30 वर्षीय महिला आहे आरोला नावाची. ती सांगते की जेव्हा ती लहान होती तेव्हा तिच्या वडिलांचं निधन झालं. आता तिच्या वडिलांचं निधन झालं आणि मग तिच्या आईनं दुसरा नवरा केला. आता दुसरा नवरा केल्याबरोबर तिची आई आणि तिची ही मुलगी त्याच ठिकाणी राहू लागले. मग त्या ठिकाणी राहत असताना ही आरोला नावाची मुलगीसुद्धा मोठी होऊ लागली आणि ही मोठी झाली की मग हिला दुसरा कोण व्यक्ती सांभाळेल, काय व्यक्ती सांभाळेल, त्याच्यापेक्षा तिला तिची जबाबदारी तिचा बापच घेईल आणि तिला सांभाळेल. पण त्या ठिकाणी दुसरी एक सुद्धा अशी अट आहे की ही तरुणी मोठी झाली आणि तिची आई वारली तर मग तो या मुलीशी लग्न करू शकतो. म्हणजे एकंदरीत ती जी सावत्र मुलगी आहे, दुसऱ्याचं अपत्य आहे, तिच्यासोबत लग्न करते आणि त्याच्यासाठी बायकोसुद्धा जिवंत नसली पाहिजे अशा चाचकाठीसुद्धा त्या ठिकाणी आहेत. आणि त्याच पद्धतीनं ते अजूनही मंडी जमातीतील लोक ते सगळं फॉलो करतात आणि त्याच पद्धतीनं राहतात. जर ती तरुणी इतर कोणाशी लग्न करायचे तर अगदी अजिबात करू शकते, तसंही काही बंधन नाही. पण जेव्हा त्यांचं नवरा वारतो
तेव्हा मात्र इतर व्यक्तीची निवड करण्यापेक्षा त्यांना सावत्र बापाचीच निवड त्या ठिकाणी करावी लागते. आणि ती प्रथा अजूनही बांगलादेशमध्ये मंडी जमातीतील लोक फॉलो करतात. तुम्ही इंटरनेटवर, गुगलवर, यूट्यूबवर कुठेही जाऊन अगदी सर्च करू शकता की बांगलादेशमधील मंडी जमातीचा इतिहास काय आहे, तर तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती मिळेल. आणि तुम्हालासुद्धा वाटेल की आपण गावरान माहितीच्या माध्यमातून अगदी खरी आणि सविस्तर माहिती देत असतो. आणि अशीच माहिती तुम्हाला पाहिजे असतील इथून पुढं, तर लगेचच आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या